जगह तेरी दिन तेरा वक्त भी तेरा बोल कहाँ आना है, एका चित्रपटाचा डायलॉग करतो ना, पण नाही. इम्तियाज जलीलाने गायकवाडांना आव्हान केल्यानंतर एकच कळलंय की महाराष्ट्रातील बेरोजगारी संपली आहे, महागाई तर आता निव्वळ आटोक्यात आली आहे. शेतकरी संपन्न झाला, जनता चोहीकडे आनंदी झाली आहे. मोफत शिक्षणाने तर घरोघरी शिक्षणाची संपत्तीच दिली. खरंच महाराष्ट्र आता संपन्न झाला. कुठलीच समस्या उरली नाही, जनतेला कुठलाच प्रश्न सतावत नाही. आता कशाला अधिवेशन आणि कशाला निवडणुका. आता राजकारणी माणसं, मंत्री, आमदार यांना देखील काहीच कामधंदे उरले नाही. म्हणून की काय, आता आमदार आणि मंत्री हे वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये उतरत आहेत. एक मंत्री सभागृहात कामकाज सुरू असताना चक्क तंबाखू चोळून देतो, तर दुसरा मंत्री तो तंबाखू हातात घेऊन त्यावरती फटके मारून तोंडात भरतो. त्यानंतर दुसरा मंत्री सभागृहामध्ये कामकाज सुरू असताना मोबाईल काढून चक्क पत्ते खेळतो. एक मंत्री तर सिगारेटचा कस मारत कॅश दाखवत आपला आनंद व्यक्त करतो. एकतर आमदार चक्क आझाद मैदानात कुस्ती करणार असून अगदी चित्रपटाच्या डायलॉग प्रमाणे इम्तियाज जलील यांनी जगह तेरी दिन तेरा वक्त भी तेरा बोल कहाँ आना है असं म्हणत शिवसेनाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना मैदानात कुस्तीसाठी ऑफर दिली आहे. बरं, आता त्या आमदारांना देखील काहीच कामं नाहीत, कारण जनतेचे प्रश्न संपले. आमदार पण आता पटकन जागे झाले आणि त्यांनी देखील चॅलेंज स्वीकारलं. बरं, यात अगदी फिल्मी स्टाईलनं करार देखील झाला. तो करार म्हणजे आपण दोघांनी पक्ष, धर्म, नातेवाईक आणि आपले कार्यकर्ते यांना सोबत घ्यायचं नाही आणि त्यांच्याबरोबर कुठलंच अस्त्र, शस्त्र, दगड याचाही वापर करायचा नाही आणि थेट फायटिंगसाठी मैदानात उतरायचं. बरं, आता पोलीस प्रशासनाला देखील खरंच काहीच काम उरलं नाही का? त्यामुळे या दोघांनी मिळून पोलिसांना सांगितलं की आमच्यामध्ये तिसरा कोणी येणार नाही याची पोलिसांनी दक्षता घ्यावी. दोघांचं बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांचीच राहील आणि आता आपण थेट आझाद मैदानात भेटूया. खरंच महाराष्ट्रातील जनतेला देखील हेच अपेक्षित होतं. आमदार निवास मधील आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये टॉवेल आणि बनेनवरती बॉक्सिंग पाहून आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील याच पठ्ठ्याला थेट बुलढाण्यात जाऊन चॅलेंज केले आणि आमदार साहेबांनी देखील याच माजी खासदारांचं चॅलेंज घेत त्यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं. आता जनतेला अपेक्षा आहे ते म्हणजे रोहित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्या कुस्तीची. त्यानंतर संजय राऊत यांच्यासोबत कोण उतरणार, त्याचबरोबर राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची कुस्ती पाहण्यासाठी देखील जनता आता आतुर आहे. अशा प्रत्येक सत्ताधारी आणि विरोधी पक्षात बसलेल्या नेत्यांच्या कुस्त्या आता जनतेला बघायच्या. टीव्ही चॅनलला देखील आता बातम्या दाखवण्यासाठी कुठलाच वेगळा मसाला नाही, त्यामुळे त्यांना देखील मसाला नाही. तर मला एवढंच म्हणायचं आहे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हे स्लोगन आता जुनं झालं आहे. बरोबर ठिकाणी नेऊन ठेवला तर महाराष्ट्र माझा हे स्लोगन आता वापरायला पाहिजे. बघा, पहिली गोष्ट तर काल पोलिसांनी मला विनंती केली म्हणून इम्तियाज जलीलला बुलढाण्यात पाय ठेवता आला आणि मला जर त्याच्याबद्दल द्वेष असता किंवा जातीवाद असता तर मी त्याला मराठवाड्याच्या बांडरोड जामच्या अलीकडे येऊच दिलं नसतं. पण त्यांनी मला वैयक्तिक चॅलेंज केला, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना मुस्लिम धर्माला किंवा हिंदू धर्माला इन्व्हॉल्व करायची माझी इच्छा आहे. पण हा वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर माझं याला आव्हान आहे की तू तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही, मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढी खाजच आहे तर तू एक मला अपडेट करून दे पोलीस महासंचालक नावाने की आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा. तुला मी पत्र पाठवतो, तुला लेखी कळवतो, त्याप्रमाणे तो अपडेट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर. कोणात किती दम आहे, काय फैसला व्हायचा तो पोलिसाच्या साक्षीने होईल. दोघांच्या मध्ये तिसरा कोणीच येणार नाही.